आणि 31च्या पार्टीसाठी नागपूरमध्ये मटका रोटीला अधिक मागणी आहे। पारंपरिक पद्धतीने एका मडक्यावरती अनोखी पद्धत वापरत ही रोटी बनवली जाते। याला राननी रोटी असंही म्हणतात। दरम्यान या रोटीला इतकी मागणी काय आहे, काय खास आहे पाहूया। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर विदर्भाची पारंपरिक असलेल्या मटका रोटीची प्रचंड आज मागणी आहे आणि सकाळपासूनच मटका रोट्या तयार करण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या भागामध्ये नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मटका रोटी तयार करण्याची प्रक्रिया ही अत्यंत वेगळी आणि अनोखी आहे। आपण बघू शकतो की मडक्यावर उलट्या पद्धतीने या पोळ्या शिजवलेल्या जातात। ताई, साधारण कशा प्रकारची ही जी प्रक्रिया आहे, तुम्ही जे करताय ते सांगा की कशा प्रकारे करता तुम्ही? हे गव्हाचं पीठ आहे, त्याला मीठ टाकून पाणी टाकून मिक्स करता आणि आपटा लागते त्याला। किती वेळ हे तुम्ही असं प्रकार? हे नाही आहे की किती वेळ आपटा लागते, जोपर्यंत कणिक होत नाही तोपर्यंत आपटा लागते। ही प्रक्रिया देखील आपण बघू की नेमकी कशी असते। ताई, आम्हाला एक पोळी करून दाखवा, तुम्ही कशा प्रकारे करतात हे एक करून दाखवा आम्हाला। ही झाली पोळी। बरं, आज किती ऑर्डर आहे ते सांगा। आज भरपूर ऑर्डर आहेत, जितके करू शकत नाही तितके आहेत, अनलिमिटेड बोलतात त्याला। ऑर्डर सुरू पण जातात। हो, त्यामुळे निश्चितच आज 31 डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये ज्या पारंपरिक मटका रोट्या आहेत त्याची मोठ्या प्रमाणात मागणी दिसत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।